आताची सर्वात मोठी अपडेट, लाडक्या बहिणी खुश. तर आता 14 एप्रिल गिफ्ट, तर 2100 रुपये महिना मिळणार. आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे तर आलेले आहेत. तर आता 14 एप्रिल सर्व लाडक्या बहिणींसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. आता ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचा असेल, जर तुम्हाला पैसे मिळत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय आता घेण्यात आलेला आहे. जर तुम्हाला मार्च जे पैसे मिळालेले नसेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता लाडक्या बहिणींना तब्बल 2100 रुपये महिना. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट, 2100 रुपये महिना. तर आता मर्यादा जे काही 1500 रुपये दरमहा इथं देण्यात येते. तर हे जे पैसे आहे 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये इथे जमा करण्यात येते. आता जानेवारीचा हप्ता जमा झालेला आहे, फेब्रुवारीचा आणि मार्च. आता जो काही एप्रिलचा हप्ता आहे ते आता तुमच्या खात्यामध्ये आला का लगेच तुम्ही तपासा. आजपासून पैसे तर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता सगळ्यांनाच पैसे एकाच वेळी इथे येणार नाही. या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेले लाडक्या बहिणी खुश आहे. ज्यांना कोणाला आलेलं नसेल तर अशाने लेखी अर्ज कोठे द्यायचे आहे, कॉल करून कोणत्या प्रकारे माहिती विचारायची ते मी इथं सांगणार आहे. आता या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये पैसे तर लवकरच जमा होतील. सर्वप्रथम आता पैसे इथं जमा होत आहे. तर यामध्ये पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, यानंतर इथे आपलं सातारा झाल्याच्या नंतर सांगली, अहमदनगर, अमरावती, अकोला, यवतमाळ. तर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप इथं सुरू झालेले आहेत. तर आता हे जे काही खालचे जिल्हे आहेत तर हे जिल्हे आहे प्रोसेसिंगमध्ये, म्हणजे प्रक्रिया सुरू आहे. तर या जिल्ह्यांमध्ये टाईम लागू शकते. यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, धुळे, नंदुरबार, तर या जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे. तर आता लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एक गुड न्यूज आलेली आहे, ते म्हणजे नवीन फॉर्मबद्दल. तर आता नवीन फॉर्म कोणाला भरता येणार आहे आणि कुठे भरायचं आहे ते आपण इथं पाहणार आहे. यानंतर इथे प्रक्रिया सुरू असलेले परभणी, हिंगोली, जालना, बुलढाणा, तर या जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू आहे. तर लवकरच वाटप होणारे जे काही जिल्हे आहेत तर यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, तर या जिल्ह्यांमध्ये लवकरच इथं वाटप इथं होणार आहे टप्प्याटप्प्याने. आता महत्त्वाची जी काही सूचना आहे, यामध्ये ज्यांनी KYC केलेली आहे लाडक्या बहिणींना, तर अशाच लाडक्या बहिणी यामध्ये पात्र आहेत. तर अशांनाच पैसे इथं येणार आहे. आता पात्र महिलांना प्राधान्य इथं देण्यात येत आहे. यामध्ये विधवा महिला असेल, घटस्फोटित असेल, ज्यांनी अर्ज केलेला आहे, ज्यांचं वार्षिक उत्पन्न कमी आहे, ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे, अप्रूव्हल आहे, ज्या महिलांचे बँक पासबुक आधारशी लिंक आहे, फॉर्म अप्रूव्हल आहे, KYC केलेली आहे. आता ज्या महिलांनी KYC राहिलेली असेल तर लगेच तुम्ही तुमची KYC करून घ्या. KYC केली तरच तुम्हाला पैसे तर मिळणार आहे. जर KYC केलेली नाही तर तुमचा फॉर्म इथं पेंडिंग राहील, रिजेक्टमध्ये जाईल. तर आता लाडक्या बहिणींसाठी एक हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे, 181. यावरती कॉल करून तुमचे पैसे का आलेले नाही, तुमचा अर्ज पेंडिंगमध्ये आहे का, रिजेक्टमध्ये गेला का, कोणत्या कारणामुळे तुम्हाला पैसे मिळत नाही, यावरती कॉल करून 181 यावरती कॉल करून तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता आणि लगेच कॉल करा महिलांनी. तर आता या महिलांना पैसे तर मिळणार नाहीत. आता ज्यांनी अर्ज केलेला नाही, ज्यांचा अर्ज पेंडिंग आहे, रिजेक्ट झालेला आहे, KYC पूर्ण नाही, आधार लिंक नाही, तर अशा लाडक्या बहिणींना पैसे तर येणार नाही. अतिरिक्त कारण त्याची म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जास्त आहे, सरकारी नोकरीवर आहे, कोणाला पेन्शन चालू आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांग, तर असे पैसे जर तुम्हाला येत असतील तर तुमचे पैसे इथं लाडक्या बहिणीचे बंद झालेले असेल. तर आता एकाच कुटुंबामध्ये चुकीचे जर फॉर्म भरून तुम्ही माहिती दिली आणि फॉर्म तुमचे अप्रूव्ह झाले, पैसे येत असेल तर अशांचे पैसे देखील बंद. तर नवीन फॉर्मबद्दल जी काही आपल्या इकडे अपडेट आलेली आहे, ज्या महिलांनी अजूनही अर्ज केलेला नाही तर अशा महिलांसाठी पूर्ण एक गुड न्यूज आलेली आहे. तर आता 14 एप्रिलनंतर ही घोषणा इथं करण्यात येणार आहे. तर आता कोण फॉर्म भरू शकतं, ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचा असेल तर आता यामध्ये ज्या महिलांनी अजूनही अर्ज केलेला नाही, ज्या महिलांचा अर्ज इथे रिजेक्ट झालेला आहे, ज्यांची माहिती अपूर्ण होती, आता नवीन पात्र महिलांना अर्ज सादर करता येणार आहे. याचप्रमाणे फॉर्म भरताना आधार कार्ड, बँकेचं पासबुक, रेशन कार्ड, मोबाईल नंबर, फोटो, आता आदिवासी प्रमाणपत्र ते जर नसेल तर तुम्ही मतदान कार्ड, किंवा मतदान कार्ड नसेल तर तुमच्या शाळेचा सोडण्याचा दाखला म्हणजे TC दिली तरी चालेल. याचप्रमाणे महत्त्वाचे फॉर्म भरताना लक्षात ठेवा, KYC कंप्लीट करायची आहे, बँक खाते आधारशी लिंक करून ठेवा आणि व्यवस्थित तुम्हाला फॉर्म इथं भरायचा आहे.
आता ज्यांना कोणाला लाडक्या बहिणींना पैसे इथं आलेले नसेल तर अशांनी लेखी अर्ज द्यायचा आहे महिला व बालविकास अधिकारी यांना. तर आता माननीय महिला व बालविकास अधिकारी तुमचा तालुका लिहा आणि जिल्ह्याचे नाव लिहिलं तरी चालेल. योजनेचे पैसे खात्यातनं जमा झाल्याबद्दल किंवा लाडक्या बहीण योजनेचे पैसे जमा न झाले असं लिहिलं तरी चालेल. महोदय महोदया, मी खाली सही करणारी अर्जदार तुमचे नाव लिहा, राहणार, तुमचा पत्ता लिहा इथं. त्याचप्रमाणे हा जसाच्या तसा महिन्यातील लिहायचा आहे. मी संबंधित अर्जासाठी अर्ज केलेला असून अर्ज क्रमांक जे काही तुम्हाला इथं टाकायचं आहे. माझा अर्ज अप्रूव्हल आहे. अजूनही माझी KYC पूर्ण झालेली आहे, म्हणजे बँक खाते आधारशी लिंक आहे. तरी देखील माझ्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे तर जमा झालेले नाही असं तुम्ही डेमो लिहू शकता. अर्जदाराचे संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, दिनांक आणि सिग्नेचर इथं करायचे आहे. त्याचप्रमाणे त्यासोबत तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, अर्जाची पावती, KYC केल्याचा पुरावा किंवा तुम्ही 181 या हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा सविस्तर माहिती विचारू शकता. लगेच कॉल करा. लाडक्या बहिणींना आता 1500वरून 2100 रुपये महिना इथं मिळणार का, त्या संदर्भात जो काही GR इथं यायचं राहिलेलं आहे त्या संदर्भात लवकरच आपल्या चॅनलवरती अपडेट येणार आहे. तर आता जे की बरेचसे व्हिडिओ इथं व्हायरल होत आहे, तर काही अफवावरती लक्ष देऊ नका. आता लाडक्या बहिणींना लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहे.